कृष्णाच्या मळ्यात गेलतो सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करायला, पण या कुत्र्यापासून पार आज थोडक्यात वाचलो आम्ही दोघं. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा अमोल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये. रात्री मस्तपैकी आम्ही सगळे गच्चीवर झोपलो होतो. आमच्या झोपा झाल्या, पण याची झोप पार अजून व्हायना. बाकी तुम्ही काही म्हणा बरं का, गावाकडच्या सकाळच्या वातावरणाची सर शहरातल्या वातावरणाला कधीच येऊ शकत नाही. त्यानंतर मस्तपैकी आंघोळ गुंगळी केल्या आणि निघलो कृष्णाच्या शेतात. आपल्याकडे कसं जिकडे पाहत तिकडे फुलगोबी असती, तसं यांच्याकडे ऊस आणि केळीच्या बागा. या भावना आधीच ठरलं होतं की शेतात आल्यावर मला एक व्हिडिओ काढायचा म्हणे. त्याचा मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढला. त्यानंतर केळीच्या बागाची संपूर्ण माहिती घेतली. आता तुम्हाला पण माहिती बरं का, तुमच्या भावाला शेतीच किती येडे म्हणून. आपण कोणत्या गावाला गेलो तिथली शेती पाहिली नाही, कधी होणारच नाही. बाकी तुम्ही सगळं करा तिकडं, पण शेतकऱ्याच्या पोरांना कधी हलक्यात घ्यायचं नाही, कारण त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेती. कारण जिथपर्यंत आमची नजर जात होती ना, तिथपर्यंत पार कृष्णाचं वावर दिसत होतं. म्हणूनच मी सगळ्यांना सांगतो, वावर आहे तरच पावर आहे. शेतकऱ्याच्या पोरांना तुम्ही फक्त 7-12 घट्ट ठेवा, बाकी कोणत्याच मायकालाची हिंमत नाही तुमच्या नादी लागायची. इकडे या ऊसाच्या वावरात पाहिलं तर जिकडे पाह तिकडे फक्त चिपटत दिसत होती. शेवटी आमच्या दोघांचे भांडण मिटून आम्ही पोहोचलो गावात. तेवढ्यात आपल्याला हा फॉलोअर्स मित्र भेटला. हा मित्र जवळजवळ आपल्याला 2.5 वर्षापासून फॉलो करतोय आणि याला भेटून मस्त वाटलं बरं का. त्यानंतर गावात होतं लग्न. आम्ही सगळे तयार होऊन लगेच पोहोचलो बाहेर. आम्ही तर पार एवढे तयार झालतो जसं आम्हाला सगळ्याला लग्न करायचं होतं इथं. त्याला म्हणलं कुठं स्वप्न पाहता होत नसतं, म्हणलं चला. आता आम्ही लावतो इकडे लग्न, तर तुम्ही करा आपल्याला फॉलो. आजच्यासाठी येतच थांबतो बरं का. तर भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.